राजे रजवाड्यांच्या काळात वंश परंपरागत गादी चालायची, त्यामुळे तेव्हा निवडणुकांचं काही टेन्शन नव्हतं. पण तो काळ आता गेला आणि भारतात लोकशाही आली. आता ही वंश परंपरा फार तर फार बॉलिवूडमध्ये नेपोटिझमच्या नावाखाली पाहायला मिळेल. असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा, कारण आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हे या घराणेशाहीची चर्चा रंगणार आहे आणि तशी चक्क एक यादी समोर आली आहे. आता या नेत्यांच्या लाडक्या लेक आणि लेकींना राजकारणात खरोखरीच यायचं असेल तर ठीक, नाहीतर एखाद्या स्टारकिड बॉलिवूड फ्लॉप पिक्चर सारखी मतदारसंघाची हालत व्हायची. मजेचा भाग सोडला तर विषय सिरियस आहे, कारण शेवटी मतदारसंघ त्यांच्या हातात द्यायचा आहे. तर यावर सखोल विचार करायचा झाल्यास जी यादी समोर आली आहे त्यात कोण कोण भावी उमेदवार दिसत आहेत, कोणाची चर्चा रंगली आहे आगामी विधानसभासाठी, पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात. सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर. विधानसभा निवडणूक हा आता सगळ्यांचाच तोंडचा विषय झालाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत, सामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत प्रत्येक जण या निवडणुकांची वाट पाहते. पण निवडणूक आयोगाचं तारीख पे तारीख संपायचं काही नाव घेत नाहीये. आणि अशातच आता राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावासंबंधित चर्चा होऊ लागली आहे. यात नेत्यांची मुलं मुलीच उमेदवार होणार का या प्रश्नालाही उधाण आलंय. तर कोणकोणते नावं आहेत संभाव्य उमेदवारांच्या यादीत, चला बघूया. वाशिम मधील कारंजाचे आमदार दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे पुत्र जायक आता मतदारसंघात सक्रिय झाले. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते दिवंगत डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क यांनी काटोल मतदारसंघात संपर्क वाढविला. माजी मंत्री अनिल देशमुख हे दक्षिण पश्चिम नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढले, तर त्यांचे पुत्र सलील हे काटोल मधून शरद पवार गटाकडून लढतील अशी शक्यता आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊतही यावेळी सज्ज आहेत. युवक काँग्रेसच्या कोट्यातून यावेळी तिकीट द्या असे विधान नितीन राऊत यांनी अलीकडेच केले होते. सावनेरमध्ये म्हणजे जिल्हा नागपूरमध्ये स्वतः लढवू शकत नसल्याने माजी मंत्री सुनील केदार त्यांच्या कन्येला लढवू शकतात. दक्षिण नागपुरात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेवार यांचे पुत्र विशाल काँग्रेसतर्फे दावेदार आहेत. विजय वडट्टीवार हे ब्रह्मपुरीचे आमदार आहेत. त्यांच्या कन्या शिवानी यांना चिमूर मधून काँग्रेस संधी देणार का हा विषय चर्चेचा आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड मध्ये माजी मंत्री दिवंगत सुभाष झनक यांचे पुत्र अमित हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. भाजप तिथे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांचे पुत्र नकुल यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. आपण बारामतीतून लढण्यास इच्छुक नसल्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेच होते. आता त्यांच्या जागी त्यांचे पुत्र जय लढणार अशी चर्चा बारामतीकरांमध्ये सुरू झाल्याचं दिसून येते. पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघात माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्या सूचना स्वर्धा यांच्या नावाची चर्चा आहे. याच ठिकाणी भाजपाचे माजी आमदार दिवंगत मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल हेही दावेदार आहेत. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट मध्ये माजी राज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्या कन्या शीतल, माढामध्ये आमदार बबनदादा की पुत्र रणजित सिंह की पुतणे धनराज या बाबतीत चर्चा आहे. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अजित पवार गट यांच्या विरुद्ध त्यांचे पुत्र गोकुळ शरद पवार गट हे बंडांच्या तयारीत आहेत. माजी मुख्यमंत्री व भाजपाचे नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांना भोकर जिल्हा नांदेड येथून भाजपाची उमेदवारी मिळू शकते. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना परतूर मधून पुन्हा संधी द्यायची की त्यांचे पुत्र राहुल यांना उतरवायचे हा निर्णय भाजप घेणार आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांना अलीकडेच त्यांचे वारसदार म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे जयसिंह विधानसभा लढतील असे मानले जात आहे. छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभेवर गेलेले शिंदे सेनेचे नेते संदीप मान भुमरे हे त्यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघात मुलगा विलास भुमरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरतील असे म्हटले जाते. अहेरीमध्ये विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्रम यांच्या विरुद्ध त्यांच्या कन्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री या लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार असोत की नितीन राऊत असोत, काँग्रेस एका घरात एकच उमेदवार देणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला आणखी वाट बघावी लागणार असे दिसतंय. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या नातवांपैकी अनिकेत की बाबासाहेब देशमुख यांच्या निर्णयाबाबत चर्चा आहे. तर यांसारखे नावे राजकारणात सहभाग आता तरी दाखवतात, पण जर ही नावं फायनल झाली आणि विधानसभा निवडणुकीत यांची वर्णी लागली तर युवा बाणा योग्य ठिकाणी वापरून त्यांना कामही करावी लागणार आहेत. तरच जनतेच्या मनात ही फळे विश्वास कमावू शकेल. नाहीतर मग जनता
त्यांचा चांगलाच इंगा यांना दाखवायला मात्र मागे पुढे पाहणार नाही। याबाबत तुम्हाला काय वाटतं? ही फळी निवडणुकीच्या कसोटीला उतरणार की नेत्यांच्याच घरापेक्षा सामान्य जनतेतील चेहऱ्याला संधी द्यावी? आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।